चला मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत वर्गमूळ. आपण वर्ग बरोबर आपल्या सगळ्या कन्सेप्ट एकदम क्लिअर झालेल्या आहेत. आता पाहायचं वर्गमूळ म्हणजे काय. काय फक्त ज्या संख्येचा वर्ग दिला ती संख्या एखादी असणार आणि ती वर्गमुळात लिहिली ती पहिली संख्या येणार. नेमकं काय समजून सांगतो पहा. आता वर्गमूळची डेफिनेशन, दिलेली संख्या कोणत्या संख्येचा वर आहे. प्रिंट मिस्टेक झाली थोडीशी, इथं वर्ग पाहिजे होता. वर म्हणजे नवरा आणि वर म्हणजे झाडावर, असे वरचे वेगवेगळे मिनिंग निघतात, पण इथं वर्ग पाहिजे. नवरा तर संख्येचा नवरा आहे असं नाही. अथवा दिलेली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधणे म्हणजे वर्गमूळ होय. म्हणजे एखादी संख्या दिली असेल आणि ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधायचं म्हणजे वर्गमूळ शोधायचं. आणि त्याचं चिन्ह आहे ना, चिन्ह हे असं जेसीबी मध्ये ती संख्या, जेसीबीचं ते फावडं नसतं पुढचं, त्यामध्ये ती संख्या टाकायची. ही संख्या लक्षात ठेवा, हे चिन्ह आहे त्याचं. ओके, हे आलं लक्षात. आणि आतमध्ये कोणती पण संख्या राशीन, 4 अंकी 3 अंकी 5 अंकी, समजा 2 3 4 5 ही संख्या आहे आणि असं लिहिलं तर वर्गमुळात ती संख्या, जे उत्तर येईल ते राहणार वर्गमूळ राहणार. ओके, समजले. आता हा चार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. हा चार्ट, आता हा चार्ट आपला पाठ पाहिजे, पण आपण एका कन्सेप्च्युअल अंडरस्टँड करू की नेमकं कसं काय हा चार्ट बनलेला आहे. मग त्याच्यावर आपल्याला उत्तर काढता येईल की कोणत्या संख्येचं वर्गमूळ कसं फाइंड करायचं. ते एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. फक्त लक्षात आल्यापैकी कशी नेमकी टेक्निक काय याची आता ती सांगणार मी तुम्हाला. पहिले आपले सगळे वर्ग 1 ते 10 पर्यंतचे वर्ग सगळे आपले पाठच आहेत, ते फक्त एकदा साईडला लिहून घेतो. मग त्यानंतर तुम्हाला कळेल की कसं काढायचं फाइंड, वर्गमूळ कसं फाइंड करायचं. आता म्हणजे 1चा वर्ग, त्यापेक्षा मी डायरेक्ट लिहितो 1 बरोबर इथं वर्ग लिहितो. ओके, आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे आपण आता केलेले आहेत, माहितच आहे. 1चा 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100. आता पहा, ह्या संख्यात याचा वर्ग काढला तर हे येणार, बरोबर समजले. आता काय आपल्याला वर्गमूळ शोधायचंय. वर्ग तर आपल्याला सगळं समजलेलं आहे. आता काय शोधायचं, वर्गमूळ शोधायचं. फक्त काय करायचं, हा वर्ग तिथं लिहिलं मूळ, फक्त ऍडिशन केले. आता काय करायचं, आपलं चिन्ह कोणते, याच्यात संख्या. मग फक्त हे जर केलं तर वर्गमुळात 1 म्हणजे 1, वर्गमुळात 4 म्हणजे 2, वर्गमुळात 9 म्हणजे 3, याचं उत्तर 3 येणार. वर्गमुळात 16 म्हणजे 4. म्हणजे कळलं, ह्या संख्येचा वर्ग हे येतंय, ही संख्या येते. आणि ही जर वर्गमुळात घातली तर उत्तर येणार रिव्हर्स. असं फक्त असं करायचं, समजलंय का, काहीच विषय नाही. असं इथपर्यंत जाणार. आता हे झाले 2 अंकी आपले तिथे पाठच आहेत. 1 ते 30 पर्यंत आपल्या सगळे पाठच करायचे आहेत, ते आपल्या सगळे माहितच आहेत. पण जर संख्या तर मोठी असतील, 4 अंकी 5 अंकी 6 अंकी संख्या असेल, त्याचं वर्गमूळ कसं फाइंड करायचं ते आपल्याला जमलं पाहिजे. मग त्याची टेक्निक आहे, आणि त्याची टेक्निक म्हणजे हा चार्ट आहे. तुम्हाला पाहताना दिसून तसं नुसत्या संख्याच आहेत, एकदम सोपं आहे, काहीच नाही. फक्त आता लक्षात ठेवा, 1 ते 10 पर्यंतचे आपण जे वर्ग आहेत ते पाठ केले, आणि अलीकडचे वर्ग जे झालेत ते फक्त वर्गमुळात घातले, ती पलीकडची संख्या येणार, ज्या संख्येचा वर्ग ती येणार. आलं इथपर्यंत लक्षात आलंय, आता समजले. आलंय, ह्यात इथपर्यंतच लिहिलंय. आता पहा, ह्या संख्या आता काय केलंय, इथं वर्गमुळात कोणती पण संख्या असणार, हे तर कळलंय. आणि ह्या वर्गमुळात ह्या संख्यात म्हणजे याचं वर्गमूळ हे राहणार. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता पहा, आता याचा एकक स्थानचा अंक शोधायचा फक्त आणि पाहायचा, आणि नंतर मग तो चार्ट तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहे. आता इथं पहा, 1 अंकी संख्या आहे, इथं 1चा 1 येणार, 4 9 6 5 6 9 4 1 0. काय केलं आपण, एकक स्थानचा वर्गमुळातील हे संख्या त्याचा अंक शोधलाय आणि त्याचं वर्गमूळ हे संख्या येणार स्टँडर्ड पद्धतीने. आता पहा, वर्गमुळात 1 आलं, त्याचं एकक स्थानी 1 आहे, इकडे 1 येणार. आणखी कोणतं एक जर आला एकक स्थानी, तर इकडं म्हणजे 1 जर आला इकडं, तर तिकडची संख्या कोणती राहू शकते, त्याच्यावर हा चार्ट बनवलेला आहे. एवढा सिंपल आहे. ह्या संख्या तुम्ही लक्षात घेतल्यात, पहा एकदा शांतपणे पहा. आता फक्त काय करायचं, सेम संख्या शोधायच्या ज्याच्या एकक स्थानी 1 1 आहेत. आता इथं पहा 1 आणि 9, इथं बघा इथं 1 एकक स्थानी, इथं 1 आहे. मग त्या काय, आता पहा इथं आपण लिहिलंय वर्गमुळातील दिलेल्या संख्येचे एकक स्थान. आता ह्या संख्या वर्गमुळात आपण सगळ्या घातल्यात,
इथून मी खाली लिहिलं नाही, तुम्ही लक्षात घ्या की वर्गमुळात मी सगळे घातलेले आहेत. बरं एक मिनिट का, जरा सुटसुटीतपणे येण्यासाठी लिहिलंय, केलं तसं. आता ह्या संख्या इथं 1 आहे, इथं एकक स्थानी 1 आहे. मग त्याचं जर वर्गमूळ काढलं तर काय येतंय, इकडं 1 येतोय आणि इकडं 9 येतोय. मग तोच चार्ट लिहिला. वर्गमुळात दिलेल्या संख्येचे एकक स्थानी जर 1 असेल तर तिकडे ते कोणत्या संख्येचा वर्ग असू शकतात, म्हणजे वर्गमूळ येणाऱ्या संख्येच्या एकक स्थान, म्हणजे तिकडे जी संख्या येईल वर्गमुळातील त्याचं एकक स्थान काय असतं, 1 किंवा 9. हे लक्षात घ्या. आलंय. आता पहा दुसरं पुढचं, पेन बदलतो. आता एकक स्थानी इथं 4 आहे, आणखी कुठं 4 आहे, 8च्या ठिकाणी 4 आहे. म्हणजे इथं पहा, इथं एकक स्थानी 4 आणि इथं 4 आहे. मग इथं वर्गमुळात जर ह्या घातल्या दोन्ही संख्या तर त्यांचा वर्गमूळ काय येऊ शकतं, इथं 2 येणार आणि इथं किती येणार, 8 येणार. मग तेच लिहिलंय, वर्गमूळ दिलेल्या संख्येचे एकक स्थान जर 4 घातलं तर तिथं किती येऊ शकतं, वर्गमूळ येणार संख्येचं 2 किंवा 8 येणार. इथपर्यंत समजले. आता पुढचा एक कलर बदलतो, पिंक करतो. आता आता बघा 9, इथं एक 9 आहे आणि कुठं 9 आहे, इथं एक 9 आहे. म्हणजे इथं बघा 9 आणि इथं एक 9, म्हणजे 9 वर्गमुळात 9 किती, 3 येतोय आणि वर्गमुळात 49 किती, 7 येतोय. म्हणजे हे दिलेली संख्या जर वर्गमुळात घातली 9 ज्याचं एकक स्थान 9 आहे, तिकडे काय येणार, 3 येणार किंवा 7 येणार. मग तेच लिहिलंय, जर वर्गमुळात 9 जर घातली ज्याचं एकक स्थान 9 आहे, तिकडे किती येऊ शकतात, 3 येऊ शकतात किंवा 7 येऊ शकतात. आता परत पेन चेंज करतो. कोणता घेऊ, हा घेतो. आता पहा 6 आणि 4, आता इथं एकक स्थानी 6 आहे, आणखी कुठं 6 इथं आहे, म्हणजे इथं आणि इथं. मग एकक स्थानी जर 6 6 असेल तर तिकडे कोणत्या संख्या येतात, 4 येतात आणि 6 येतात. इकडे बघा 6, इकडे किती 4 आले आणि 6 आले. म्हणजे समजलंय का, वर्गमुळात फक्त एकक स्थानी एवढ्या संख्या येणार आणि त्याच्या इकडे हे या संख्या येणार. मग आपल्याला ते नाही का तुम्हाला सांगन हे किंवा हे काय येणार ते पुढे समजेल. आणि एकक स्थानी जर 5 असेल ज्या वर्गमुळातल्या संख्येच्या, तिकडे 5च येणार, इकडे 0 असेल तर 0 येणार. एकदम सिंपल, याचा काही विषय नाही. आता लक्षात ठेवायच्या एवढ्या 4. ओके, कोणत्या, जर वर्गमुळातील दिलेली संख्या असेल आणि त्याच्या एकक स्थानी जर 1 असेल तर तिकडे किती येणार, 1 किंवा 9 येणार, वर्गमुळात येणार ते. जर 4 असेल तर तिकडे येणार 2 किंवा 8 येणार. 9 असेल तर तिकडे किती येणार, 3 किंवा 7 येणार. आणि जर 6 असेल तर किती येणार, 4 आणि 6. आणि इकडे किती हे राहणारच कॉमन. आलं लक्षात, आलंय का. आता पहा, एकदा चार्ट लिहून घ्या तुम्ही, मग तुम्हाला शांतपणे सांगतो की कसं शोधायचं ते. पहिलं उदाहरण एकदम शांततेत घेऊ, हे फक्त लक्षात ठेवा. आता घेऊ पुढचं उदाहरण, घेऊ, काढलं चार्ट, चला. आता पहिलं उदाहरण एकदम शांततेत घेऊ आपण, काय विषय नाही. आता वर्गमुळात ही संख्या आहे, याचं आपल्याला काय करायचं, वर्गमूळ काढायचंय. आता पहा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, वर्गमुळात संख्या असणार आणि त्या संख्याचं हा चार्ट काढलाय आपण. वर्गमुळात दिलेल्या संख्येचे एकक स्थान ह्या ज्या असेल, इकडं इथं किती आहे एकक स्थान, एकक दशक शतक हजार, एकक स्थान किती 4. जर इथं जर 4 असेल तर किती राहणार, 4 असेल तर इथे किती येणार, 2 आणि 8 राहणार. समजले, म्हणजे जी संख्या आहे वर्गमूळ येणार संख्या तिथे किती 2 किंवा 8 राहणार. मग तेच आपल्याला लिहिलं, इथं 4 आहे आपल्याला कळतं, एक तर तिची संख्या वर्गमूळ येणार संख्या एक तर 2 राहणार किंवा 8 राहणार. आता लक्षात कसं ठेवायचं, 2चा वर्ग किती आहे 4 आणि 8चा किती आहे 64. 64चे एकक स्थान किती आहे 4 आहे आणि 2चे एकक स्थान किती आहे, 2चा वर्ग केल्यानंतर किती 4 आहे. 2 आणि 8 असं लक्षात ठेवायचं ते. ओके, म्हणजे जी संख्या येईल कोणती पण संख्या येईल त्याची एकक स्थानी किती राहणार, 2 किंवा 8 राहणार. एवढं तर फिक्स झालंय. आता पहा, ही झाली पहिली स्टेप. म्हणजे दिलेली संख्या असेल त्याच्या एकक स्थानावर आपल्याला कळतं की त्या संख्येच्या जी वर्गमूळ येणार संख्येचे एकक स्थान किती 2 किंवा 8 असू शकतात. कारण की 4 वरून काय कळलं, 2चा वर्ग किती 4 आहे, 8चा किती आहे 8 8 64, एकक स्थानी 4 आहे. आलं लक्षात, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी. आता दुसरी स्टेप. 3 स्टेप मध्ये आपल्याला वर्गमूळ निघतंय, 3च्या स्टेप मध्ये. आता हिची 4 अंकी संख्या आहे, शेवटच्या एकक स्थानावर आपल्याला कळलं 2 किंवा 8 आहे. त्याच्या शेजारची संख्या ना ती कट करून टाकायची, ही डायरेक्ट कट करायची. 6 कट केली. आता राहिली किती संख्या, इकडे 84. किती 84, इथं लिहितो 84.
आता ह्या 84 या संख्येपेक्षा लहान असलेली वर्गसंख्या शोधायची, ती 1 ते 10च्या दरम्यान किंवा 1 ते 15च्या दरम्यान, काय असं आपल्याला सिंपल कॅल्क्युलेशन आहे रे, 1 ते 15 दरम्यान. आता पहा 84 पेक्षा लहान असलेली शोधायची 1 ते 10 दरम्यान, किती आहे? 9चा वर्ग किती येतो? 9 9 81. 81 याच्या लहान आहे, 84 पेक्षा लहान आहे 81. आणि 81 कोणाचा वर्ग आहे? 81 9चा वर्ग आहे. आलंय? समजलंय? म्हणजे एकक स्थान ही पहिली, एकक स्थानावरून 2 आणि 8 हे कळले, आणि 84 वर कळलं की त्याची नाही काय, 84 पेक्षा लहान कोणती? वर्ग 81. आणि 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. म्हणजे त्याच्या दशक स्थानी 9 असणार. हे झाले दुसरी स्टेप. म्हणजेच काय? म्हणजेच आता आपल्याजवळ ह्या मेथड झाली, ही किंवा ही असेल. आता पहा दशक स्थानी आपल्याला 9 कळलेली, एक तर ती संख्या 9, आणि इथे किती? 2 आहे ना, 92 असेल, किंवा 9 दशक स्थान घेतलं, ती संख्या 98 असेल. समजले? म्हणजे एक तो 92 असेल किंवा 98 असेल. इथपर्यंत समजले का? समजलंय? एक उदाहरण शांत पण लक्षात घ्या, दुसऱ्या ऑटोमॅटिक तुम्हाला समजलं. ऑटोमॅटिक एकक स्थानावर 2 किंवा 8 हे कळलंय, शेजारची कट केली 6, 84 वरून कळलं 84 पेक्षा लहान असलेली संख्या किती आहे? 81. 81 किती? 9चा वर्ग आहे, म्हणजे इकडे आले 9, मग हे 9 आणि पुढच्या इकडे 2 92 राहतील किंवा 98 राहतील. आता पहा, आता सगळ्या ट्रिक. 92 98 आपल्याला माहिती, डायरेक्ट वर्ग नाही काढायचा याचा, आता लॉजिक लावायचं. 92 98 याच्यामध्ये एकक स्थानी जर 5 असेल तर आपल्याला वर्ग ऑटोमॅटिक काढता येतो. म्हणजे आपण जर इथं 95, तो 92 98 95, आपल्याला याचा वर्ग काढता येतोय का? काढता येतो. एकदम सिंपल आहे. ही थर्ड स्टेप झाली. काढता येतोय का? 92चा वर्ग 95चा वर्ग काढता येतोय. काय मेथड आहे त्याचे? 95चा वर्ग काय? शेवटचे 5 असेल तर काय करायचं? 25 करायचं. अलीकडची संख्या असेल काय करायचे? ती संख्या गुणिले पुढची संख्या, म्हणजे किती? 9 10 90 आणि वर 25. मग हे कट करतो, इथं डायरेक्ट 90 देतो. म्हणजे 95चा वर्ग किती आलाय? 95चा वर्ग किती आलाय? 90 25 एवढे. ठीक आहे, कळले. आता पाहिजे दिलेली संख्या ही किती? 8464 आहे. ही याच्यापेक्षा लहान आहे की याच्यापेक्षा मोठी आहे? आता आपण लहान मोठं कसं लिहितो? आपण आकडे 1 2 3 4 5 6 असं लिहितो ना. म्हणजे इकडे इकडे वाढत वाढत जाते संख्या. मग इकडे लहान असणारी कुठं असणार? आपल्या डावीकडे असणार, आणि मोठे असणार उजवीकडे लिहिणार आपण. हे समजले? आता 9025 पेक्षा 84 64 म्हणजे 8464 ही लहान आहे मोठी आहे? लहान आहे. मग कुठे लिहिणार आपण? इकडे लिहिणार 84 64. ओके. आता पाहिजे, आता बघा 92 95 98 इथे खाल्ली तो परत 92 95 आणि 98. आता पहा 95चा वर्ग गेला 90 25, त्याच्यापेक्षा लहान किती? 84 64 जी आपली दिलेली संख्या. म्हणजे ती कितीचा, म्हणजे वर्गमूळ किती असणार? मग 92 असणार, 98 नसणार. इथं आल्यावर आपल्याला दोन ऑप्शन क्रिएट होतात. एक तर एकक स्थानी 2 असेल किंवा 8 असेल. आपण बरोबर काय केलं? 9 घेतला दशक स्थानचा, 92 98 केलं. नंतर आपण 95चा वर्ग केला, त्यानंतर 95चा वर्ग केल्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे? 84 64. मग ती कोणाचं असणार? 92चा असणार. मग 100% वर्गमूळ काय येणार? 92 येणार. समजलंय का? समजलंय? आता परत एकदा सांगणार आहे मी तुम्हाला शांतपणे, काही विषय नाही. आता मांडणी तुम्ही एकदम सुटसुटीत करून घ्या. आता मी तिथे दिलं 1 2 3 स्टेप लिहिल्यात, तुम्ही एकदम व्यवस्थित लिहून घ्या कसं कसं काय काय येणार. 4 हा एकक स्थानचा अंक असल्यामुळं वर्गमूळ येणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असू शकतात. मग काय करायचं? 6 कट होणार, राहिलेली संख्या 84. 84चा आधी वर्ग कोणते ते? 81. मग 81 कितीचा वर्ग आहे? 9चा आहे. मग एक तर ती संख्या 92 असेल किंवा 98 असेल, असं तुम्ही लिहून घ्या. आता परत शेवटचा एकदा सांगतोय, पहा आता कशा कशा गेलेला वर्गमूळ एकदम महत्वाचं आहे आपलं चॅप्टर. आणि इथून एकदा हे चालू उदाहरण कवर, तर तुम्ही फक्त तोंडी सांगू शकता याचं याचं आणि याचं ते. समजलं? आता पहा आपली संख्या किती आहे? 8464. मी डायरेक्ट म्हणतो 84 64 आहे. आता ती संख्येची आपल्याला काय घेणं नाही, डायरेक्ट एकक स्थानचा अंक पाहिजे 4 आहे. मग 4 जर असेल एकक स्थानचा, ह्या चार्टवर आपल्याला काय कळतंय? येतं एकक स्थानी 2 किंवा 8 असणार. आपण ते लिहिलंय 2 किंवा 8 असणार.
आता हे झालं एकक स्थानचा. आपल्या दशक स्थानचा अंक पाहायचा. मग 6 गट करायचा. 84. 84 पेक्षा लहान असणारी वर्ग संख्या कोणती? 81. 81 कितीचा वर्ग आहे? 9चा. मग 9चं कळलं म्हणजे एक तर ते एक दशक स्थानी 9 राहणार, 9 राहणार. मग इथं किती? 2, एक तर 92 राहणार किंवा 98 राहणार. इथपर्यंत समजलंय? आपल्याला दोनच ऑप्शन देतो. एक तर आपल्याला 2 हे किंवा हे 92 किंवा 98. आपल्याला 95चा वर्ग काढतो तो. 95चा वर्ग. मग 95चा वर्ग काय? 5चा वर्ग 25 आणि 9 गुणिले 10 90 25 हा वर्ग आलाय. मग आता ह्या 90 25 पेक्षा 84 64 काय लहान आहे. म्हणजे याच्या इकडे आपण लहान संख्या इकडे लिहितो. 92 इकडे लिहिली आहे. म्हणजे हे वर्ग किती झाला? 92 झाला. समजले? आता समजले. तीनदा त्यासाठी सांगतोय. याच्यानंतर जे 9-10 उदाहरण असतात तुम्ही फक्त पाहून सोडवणार. असं याचं उत्तर हे. आता पुढचं उदाहरण समजले? आता बघा शांतपणे लिहितो. एकक स्थानचा अंक किती आहे? वर्गमुळात 34 81 म्हणजे 3481. आपल्याला त्या संख्येची काही घेणं नाही. वर्गमुळात किती आहे? एकक स्थानचा अंक 1 आहे. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी. आता मी लिहितो जरा शांतपणे तुम्हाला लिहिण्यासाठी. एकक स्थानी किती येऊ शकतं? 1 जर असेल एक तर 1 येणार किंवा 9 येणार. आता 9 कसं तुम्ही आता हे कसं कळलंय सर? 1चा वर्ग किती? 1 आहे. 9चा किती? 81. 81च्या पुढे 8 आणि 1 एकक स्थानी 1 म्हणजे 1 ते 1 येणार किंवा 9 येणार. हे समजले? आता दुसरी स्टेप. 8 कट करणे. आधीची संख्या कट. आता लिहितो बरं का मी. आधीची एक अंक कट करणे. तुम्हाला समजण्यासाठी तिथंच लिहायला पाहिजे होतं पण ठीक आहे. 8 कट केलाय. राहिली संख्या किती? 34. आता ह्या 34 पेक्षा लहान संख्या शोधायची ज्याचा वर्ग नाही 34 पेक्षा लहान असेल. 34. आता 36 जर घेतले 6चा वर्ग 36 आहे. मग त्याच्या आधी पाहायचा 5चा वर्ग किती? 25 आहे. म्हणजे इथे येणार 5चा वर्ग किती? 25. आणि जो 34 पेक्षा लहान आहे 5चा वर्ग. म्हणजे काय? त्या संख्या एक तर किती राहणार? इथे किती आहे? दशक स्थानी 5. एक तर ती 51 राहील किंवा 59 राहील. 9चं 9 आणि 1चं 1. इथे 1 1 आणि इथं 5 पाहिले आपण. कारण की 5 ही 34 पेक्षा लहान आहे. 25 34 पेक्षा लहान आहे. आणि जर 37 असलं तर आपल्याला 6 आलं असतं. आता पहा. आता हे दोन्हींचे 51 आणि 59 आपल्याला काय करायचंय? मधली 5 घ्यायचंय. मधली जी एक असताना 5 असेल. मग इथे किती पाहिजे आपल्याला? 55. याचा वर्ग करायचा. आता याचा वर्ग काय मी तोंडीत करायचा. 5 असेल तर डायरेक्ट इथं 25 लिहायचं खाली. आणि 5 आणि त्याची पुढची संख्या 5 6 आहे 30. इथं 30 लिहायचं. म्हणजे किती आलं? 30 25 म्हणजे 3025 ही संख्या आली. आता पाहिजे वरची संख्या किती आहे? 3481. म्हणजे 3481 ही किती आहे? 3025 पेक्षा मोठी आहे. आणि मोठी संख्या आपण उजवीकडे लिहितो. 1 2 3 4 5 6 तुम्हाला मग सांगितलं. मग ही कुठे लिहिलं जाणार? 3481. म्हणजेच काय? म्हणजेच एक तर 51 किंवा 59 या वर्गापैकी ही संख्या कोणती आहे? 3025 पेक्षा मोठी आहे. म्हणजे ती वर्ग 100%. 59चा वर्ग एवढी संख्या आहे. म्हणजे काय? वर्गमुळात 3481 बरोबर किती? 59. समजलंय का? अशा स्टेप मध्ये कळलंय ना? एकदम सिंपल आहे, काहीच नाही. थोडीशी प्रॅक्टिस कारण की ऑटोमॅटिक समजणार. आता पुढचं पाहायचं. चला पुढचं घेऊ. आता तुम्ही पहिल्यांदा सोडा, नंतर मी लगेच सांगणार याचं उत्तर काय. पॉज करा आणि सोडवा. काढलंय का उत्तर? चला आता पाहूयात. पहिली स्टेप. संख्येचा एकक स्थानचा अंक पाहायचा 9. मग त्या संख्या कोणत्या असणार? इथं 3 असणार किंवा 7 असणार. कशामुळे सर? 3चा वर्ग किती आहे? 3 त्रिक 9 9 आणि 7चा किती? 7 7 49 बरोबर. 49 शेवटी 9 आहे म्हणून 3 आणि 7. आता अलीकडे संख्या कट करायची. इथे किती राहील? 28. 28 पेक्षा लहान असले शोधायची. किती वर्ग? त्याचा वर्ग असेल 28 पेक्षा लहान असलेला. मग किती आहे? 28 पेक्षा 25 आहे. तो कितीचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. म्हणजे ती संख्या किती आली? दशक स्थानचा. दशक स्थान अंक किती आलाय? 5 आलाय. म्हणजे एक तर संख्या ती किती राहणार? 53 राहणार किंवा
बिडू 57 राहणार. आलं 53 किंवा 57. मग दोन संख्या आल्यात, आपल्या दोन्हीपैकी एक तर राहणार, एवढं मात्र फिक्स झालंय. इथं संख्या पाहूनच आपल्याला कळतं तर 53 किंवा 57 आहे. आता फक्त 53 किंवा 57 आहे, दोन्हीपैकी एक आहे हे आपल्याला शोधायचंय. मग दोन्हीच्या मधले आपल्याला फक्त काय करायचं, जे 5 असेल एक असं त्याचा वर्ग करायचा. मग 57 53 मध्ये किती 55 त्याचा वर्ग करायचा फक्त आणि आपल्याला कळलं. आता 55चं किती 5 चा वर्ग 25 आणि 5 आणि त्याच्या पुढचे 5 6 30 म्हणजे किती आले 3025. आता दिलेली संख्या 2809 ही संख्या 3025 पेक्षा लहान आहे का मोठी आहे? लहान आहे. मग इकडे लिहायची ती डावीकडं. मग 2809 ही 3025 पेक्षा काय लहान आहे, इकडे लिहिली. मग ही कितीचा वर्ग आहे? याचा 53चा वर्ग आहे. आलं लक्षात. आणि जर मोठी असती तर 57चा वर्ग आली असती. कळलंय? समजले? मग समजले हेच काय येणार मग उत्तर 53. एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही, काहीच नाही. तिसरी स्टेप. ओके समजलंय? समजलंय. कायच नाही, एकक स्थानावरून हे जे एकक स्थान करणार संख्येचं ही कट करायची, याच्यावरून एक लहान शोधायची, ती कोणाचा वर्ग येणार ते पाहिजे. मग हे काय हे मग मध्ये 55 घातलंय वर्ग केलंय, संपला विषय. काहीच नाही हो यात, काहीच नाही. आता पहा पुढचं शेवटचं. आता याच्यानंतर हे शेवटचं उदाहरण झालं की पुढचे आपल्याला 9-10 उदाहरणं घेणार आहेत आपण. ते पाटा तुम्ही 5 अक्षरांनी सोडवायचे. नाहीतर मी आहे तुमच्यासोबत, काहीच विषय नाही. आता ही संख्या आहे 7396. एकक स्थानी किती आहे? 6. मग वर्गमुळात येणाऱ्या संख्या म्हणजे वर्गमुळे येणाऱ्या संख्येचे एकक स्थानी किती राहणार सांगा पटकन. लगेच कळलं. 1 ते 10 जे वर्ग पाठ आहे त्याला लगेच कळणार. एक तर 4 असणार किंवा 6 असणार. कस काय? 4चा वर्ग 16 आहे म्हणून इथे 6, 6चा वर्ग 36 आहे, तिथे एकक स्थानी 6 आहे. 4 असणार किंवा 6 असणार इतकं कळलंय. आता 2 त्याच्या शेजारची एक चिटकून ती कट करायची. 9 कट केली. आता राहिले 73. आता 73 पेक्षा लहान असणारी वर्ग असणारी संख्या शोधायची. किती आहे? 981. ही आहे का? ही 9चं झालं. ही येणार आहे का? नाही. ही 73 पेक्षा मोठी आहे, येणार नाही. मग 9चं झालं 83, 81 ते येत नाही. मग किती येणार? 64 येणार. आणि तो कितीचा आहे? बरोबर 8चा वर्ग आहे. 8 8 64. मग तो संख्या किती? दशक स्थान. दशक स्थान 8. 9 येणार नाही कारण की 981 ती 73 पेक्षा मोठी होती. मग लहान शोधायची 64. 8 8 64 8चा वर्ग आहे. मग दशक स्थान किती राहणार? 8 राहणार. आता तिसरी स्टेप. दशक स्थान कळलं 8 आहे, एकक स्थान 4 किंवा 6 आहे, म्हणजे ती संख्या काय राहणार? एक तर 84 राहणार किंवा 86 राहणार. एवढं तर कळलंय. आता किंवा इथं काय करायचं आपण? किंवा जागी काय घालायचं? ज्याचा 5 येणार तो घालायचा एकक स्थानी. मग किती? 85चा वर्ग. इथं करायचं इथं 84 आणि इथं 86. हे झालंय. आता 85चा वर्ग शेवटी 5 आहे त्यामुळे इथं 25 लिहायचं. ओके. आता 8 आणि त्याच्या पुढची संख्या गुणाकार करायचा. 8 आणि पुढची संख्या 9. 8 9 72. मग इथं 72 लिहिली. 85चा वर्ग किती आहे? 72 25. आपली संख्या किती आहे? 73 96 म्हणजे 7225. आणि आपली संख्या किती आहे? 7396. मग म्हणजे 7225 पेक्षा ती संख्या कोणती आहे? मोठी आहे. मग ती कुठं लिहिली जाणार? इकडे लिहिली जाणार. 7300 किती आहे? 96. मग पहा मित्रांनो, मोठी म्हणून इकडे लिहिली आणि इकडची संख्या कोणाचं कुठे? 85 पेक्षा मोठी आहे 86. मग याचाच येणार वर्ग ही संख्या. समजलंय का? समजलं. लय सोपं आहे हो सर, काहीच नाही. उत्तर किती येणार? 86. 3 स्टेप मध्ये उत्तर. आता मित्रांनो, मी तर तुम्हाला असं कॅल्क्युलेशन करून टाकलं 3 स्टेप मध्ये करायचं. पेपरवर तुम्ही ही जर संख्या आली डायरेक्ट तिथं काय करायचं? 6 वरून तुम्हाला कळतं लगेच 4 आणि 6 आहे असं करायचं डायरेक्ट. 4 आता इथं 86 इथं तुम्हाला कोपऱ्यात सांगतो कसं आहे. 4 आणि 6 लिहायचं. अलीकडचा कट करायचं. 73 कळले तुम्हाला लगेच माहिती आहे. 73च्या पेक्षा किती आहे? 64 म्हणजे 8. इथं एक तर 8 राहणार, इथं 8 राहणार. एकदा 84 किंवा 86 ह्या दोन संख्या पैकी असणार पेपरमध्ये बरं का. आता लगेच तुम्ही काय करायचं? 85चा वर्ग करायचा लगेच साईडला. 85चा वर्ग तर डायरेक्ट लिहायचा पण नाही. डायरेक्ट 85 मध्ये 5 आहे. 5 म्हणून किती येणार? 25 येणार. आणि 8 असेल 8 9 72.
म्हणजे मध्ये लिहायची, इथं मध्ये लिहायची. आता 72 25 ही संख्या आली. मग इथं किती आहे? 73 96 म्हणजे 7225. इथं किती? 7396. मोठी आहे का? येस. 7225 पेक्षा मोठी आहे. मोठी म्हणल्यावर उजवीकडे राहणार, मग उत्तर हे राहणार. समजलंय का? हे एक्झाम मध्ये करायचं तुम्हाला. आता मी तीनदा सांगत होतो तुम्हाला की असं करा, पण एक्झाम मध्ये तुम्हाला एवढंच कॅल्क्युलेशन करायचं, काहीच नाही करायचं. हे एवढंच. इतना ही कैलकुलेशन करना है आपको एग्जाम में, ज्यादा लिखने की जरूरत नहीं, बस इतना ही. समजले ना? समजले. आता पुढचे उदाहरण आहेत. आता पहा, हे जे 4 उदाहरण घेतलेत, परत तुम्ही तुमच्या पेपर नोटबुक मध्ये लिहिले असेल, परत ते ॲप मध्ये मेथडने तुम्ही पटापट सोडून बघा. 15 सेकंदाच्या आत उत्तर येणार आहे. समजले? तर आता पुढचे उदाहरण घेतो आणि ते आपण एकदम स्पीडने घेणार आहे. याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. ओके, पटापट तुम्ही कॅल्क्युलेशन करा. याचं काय आपल्याला स्पीड आपला डेव्हलप होईल. चला पाहूयात. आता पेपरला आलेले उदाहरणं आता कोणते आले ते पाहूया एकदम डिटेलमध्ये. वर्ग आणि वर्गमूळचे कोणते आले ते एकत्र कॉम्बिनेशन. आता पहिलं झालेलं आहे, PSI ला आलेला आहे, जुना क्वेश्चन आहे. 15 - 2 याचा वर्ग. आता काय करायचं, पहिल्यांदी कंसामधलं याचे सोडून घ्यायचं. कंसामधलं सोडायचं म्हणजे 15 - 2 किती, त्याचा वर्ग आहे. मग 15 - 2 किती? 15 तनं 2 गेले 13, आणि त्याचा वर्ग करायचा आहे. मग 13चा वर्ग किती? 169. एकदम सिंपल आहे. फक्त ते वर्गातलं म्हणजे कंसातलं कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर काढायचं आणि त्याचा वर्ग करायचा. आलं लक्षात? आता पुढचं, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25. खूप वर्गमूळ घातले. आपल्यासाठी एकदम सिंपल आहे. 14ला विचारलं ना, आता पण लेटेस्ट पण विचारलाय, परत विचारू शकतात. मग आता काय करायचंय? आता याला सोडवण्याची मेथड, वर्गमुळात हे, वर्गमुळात परत हे, वर्गमुळात ही संख्या, परत वर्गमुळात ही संख्या, परत वर्गमुळात ही संख्या. म्हणजे जी सगळ्यात आधी आतमध्ये जी खोलवर घुसलेली संख्या आहे का, जे सगळ्यात आधी, त्याचं वर्गमूळ पहिल्यांदा काढायचं, नंतर दुसरं काढायचं, नंतर तिसरं काढायचं, नंतर सगळ्यात बाहेर पडायचं. समजलंय का? नाही समजलं लक्ष द्या. आता पहा, संख्या कोणती आहे? 56. वर्गमुळात 56 अधिक किती आहे? वर्गमुळात 620. आता पहा, आता डायरेक्ट उत्तर लिहितो. ही वर्गमुळात 25 आहे का, ही पहिल्यांदा बाहेर काढायची वर्गमुळाच्या. तर वर्गमुळात 25 म्हणजेच किती? 5. 5चा वर्ग किती? 25. 5चा वर्ग 25. आता तेव्हा 5चा वर्ग 25 आहे, बरोबर. मग वर्गमुळात 25 बरोबर किती? फक्त हे जाणार 5. मग किती? इथं 120 अधिक 5, जसं तसं लिहिलंय. समजलंय? इथपर्यंत समजले. आता पुढं पहा, 56 जसा तसा अधिक, आता दोन्हीची बेरीज करायची. 620 आणि 5 किती? 625. आता वर्गमुळात 625 किती आहे? 25चा वर्ग किती आहे? 625. वर्गमुळात 625 किती? फक्त वर्ग चिन्ह जाणार किती? 25. म्हणजे काय येणार? वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 625 किती? 25. समजले? समजले. आता फक्त यांची काही बेरीज करायची. 56 अधिक 25, 6 × 5 = 11, हातचाला 1, 5 × 2 7 आणि 1 8. म्हणजे काय नाही राहणार? वर्गमुळात 81. आलंय? समजले. आता इथं लिहितो, 9चा वर्ग म्हणजे किती? 81, बरोबर. वर्गमुळात 81 म्हणजे काय? फक्त वर्ग जाणार किती? 9. म्हणजे वर्गमुळात 81 बरोबर 9. आलाय का? मग 9 कुठे? 9. एवढं सिंपल आहे. असं झालं, वर्गमुळात हे, वर्गमुळात हे, वर्गमुळात हे, तिकडून सुरुवात करायची, जे सगळ्यात खोलवर गेले. मग इथं वर्गमुळात 25 किती? 5. मग 620 आणि 5 किती? 625. वर्गमुळात 625 25, परत तो बाहेर काढायचा. मग 56 अधिक 25 हे वर्गमुळात राहणार. मग किती झालं? 81, तो बाहेर काढायचा. आलंय? एकदम सिंपल आहे, काहीच विषय नाही. आता समजलं ना? समजलं तुम्हाला? आता काय नाही. आता पुढचं, आता पहा, आता एकदम हा क्वेश्चन बघा. पाहता क्षणी वाटतं बापरे, दशांश अपूर्णांकातला काय, आता कसं उत्तर निघणार? पण सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे, सगळ्यात सोपा. फक्त पाहता क्षणी उत्तर येतंय. ज्याचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ आहेत का, त्याला ऑटोमॅटिक समजणार होतं, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. आता पहा मित्रांनो, हे जे पॉइंट आहेत ना इथं, हे फक्त एकदा माइंड मधनं कट करा. आणि आता पहा, ज्यावेळेस आता 9चा वर्ग 9 × 9 = 81, आणि जर आपण वर्गमुळात जर 82 जर लिहिलं तर 100% काय असणार? 9च्या
नऊ वर्गमुळात जर 82 असेल तर 100% 9 पॉईंट समथिंग असणार, म्हणजे 9च्या पुढं पॉईंट दशांश चिन्ह असणार आणि पुढं काहीतरी असणार. मग सेम तेच आहे. आता किती आलंय 556. आता त्या संख्येकडे पहा, वर्गमुळातल्या संख्येकडे पहा. आता ती संख्या या 3 संख्येच्या कुठं बसते? 484 आणि 429 मध्ये बसते का? नाही बसत. इथं तर नाही बसत. मग ते बसते कुठे? 23 आणि 24 मध्ये बसते ना, इथं बसते ती. म्हणजे किती? 529 आणि 576. इथं कुठेतरी आलं 555 पॉईंट समथिंग. म्हणजेच काय, त्याचा वर्ग 23 पूर्णांक म्हणजे काहीतरी असेल पुढं, हाच असणार. कारण 24 जर म्हटलं आणि पूर्णांक पुढे गेलं तर तो त्याचा वर्ग 576च्या पुढे जाईल. म्हणजे 100% वर्ग कुठं असणार? इथं असणार. मग असा ऑप्शन असणार कोण आहे का? 24 पूर्णांक समथिंग, म्हणजे ती संख्या 576च्या पुढे पाहिजे, 24 नाही. 32चा लांबपर्यंत संबंध नाही आणि 22चा संबंधच नाही. मग किती? ती संख्या काय असणार? 23च्या पुढे असणार. म्हणजे 23 पूर्णांक समथिंग जे असेल तेच उत्तर येत असणार. कळलंय का? म्हणजे इथं तुमचं पूर्ण पाठांतर गरजेचं नव्हतं, फक्त तुमचे 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे होते. आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज लावला पाहिजे इथं बसतंय, कोणत्या साच्यात बसतंय, मध्ये बसतंय, जागा तयार कुठं करतंय. मग ते जागा केली इथं बरोबर. कारण 555 हे जाऊन द्या पूर्णांक, याचं काय नाही, इथं बसतोय म्हणजे 529च्या पुढे, म्हणजे 100% 23च्या वर्गाच्या पुढे संख्या असणार पॉईंट मध्ये घेतल्यानंतर, दशांश चिन्ह घेतल्यानंतर. आणि 24च्या अगोदर असणार. हे 24च्या अगोदर आहे. आलंय का? असे उदाहरणं लॉजिकने सोडवावे लागतात, तरच उदाहरणं सुटतात. कधी कधी पाठांतर काही कामात येत नाही, हे सेन्स लागवतो आणि एक्झाम मध्ये हाच कामाला येतोय. स्मार्ट वर्क म्हणतात त्याला, स्मार्ट वर्क. ओके, हे लिहून घ्या तुम्ही, इथे लिहितो मी. संख्या इथे येते. आलंय का? आता पहा खाली. आता पुढचा प्रश्न, चला. खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही विचारलंय डायरेक्ट. आता आपली वर्ग पाठ पाहिजेच. हा किती? 15चा वर्ग किती? 225. म्हणजे पूर्ण वर्ग आहे, आपल्याला विचार नाही. 625 कितीचा वर्ग आहे? 25चा वर्ग. 625 आहे म्हणजे पूर्ण वर्ग आहे. आता 441 कितीचा आहे? 21चा वर्ग किती? 441 आहे. मग आपल्याला शेवटचा लास्ट चेक करायची गरजच नाही, नसणारच आहे. इथं जास्त डोकं लावायचं नाही. 3 आहेत ना, मग चौथी नसणारच आहे. नाहीतर चौथं पण चेक करत बसतात, अरे कस काय नाही, तिथे वेळ जातो. स्मार्टली करायचं. 3 आहेत ना, 225 आहे, किती? 15चा आहे. 625 25चा आहे. 441 21चा आहे, चौथी नसणारच आहे. मग ते डायरेक्ट ते नाही. उत्तर काय राहणार? उत्तर हे राहणार. हे नाही, ते राहणार. कारण की ह्या तिन्ही संख्या काय आहेत? वर्ग आहेत. मग 3 जे असते ना वर्ग, आणि एक्झाम मध्ये असं विचारलं, ज्या वर्ग आहेत त्या फक्त काढायच्या, ज्या नाहीत त्या सोडायच्या. नाही तर कधी कधी त्याचं डोकं खराब होतं आपल्याला पेपर सॉल्व्ह करता. कारण हे कसं काय, याचं काय असू शकतं, याचं काय असू शकतं. आलं लक्षात? एकदम सिंपल आहे. आता पुढचं आता संपूर्ण वर्ग आहे आपलं. पहिलेच संपूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या कोणत्यात? 2 3 7 8. आणि इथं विचारलंय काय आहे म्हणून. ह्या संख्या आल्यात तर संपूर्ण वर्ग नसतात. मग त्या फक्त का बाजूला काढायच्यात नुसतं पाहून. इथं किती आहेत? 8. इथं 2, इथं 3. आपल्या काय 2 3 7 8. मग इथं किती? 8 आहेत? नाही. इथं 2 आहेत? नाही. इथं 3 आहेत? नाही. मग ही कोणती आहे? ही संख्या आहे, कारण की एकच स्थानी 9 आहे. आलंय का? फक्त पाहून नुसतं पाहायचं, उत्तर काढायचं. बघाबघीचा कार्यक्रम. चला घ्यायचं पुढचं. हे समजलंय का? नाहीत कोणत्या? 2 3 7 8 नाहीत. मग इथं एक स्थानी 3 आहे, इथं 2 आहे आणि इथं 8 आहे. ह्या 3 कट झाल्या. असणारे पाठ करा किंवा नसणारे पाठ करा, दोन्हीपैकी 100% पाठ ठेवा. आता पहा, म्हणजे अंक एक स्थानी कोणते कोणते ते अंक आहे. आता पुढचं हे तर खूप सोपं आहे. आता वर्गमुळात 625 म्हणजे किती राहणार? 25 वजा 196. वर्गमुळात 196 म्हणजे किती? 14. आलंय. आणि मग त्यांची वजा बाकी करायची. 25 म्हणून 14 गेले, किती राहिले? 11. 11 कुठे?
एकदम सिंपल आहे. असे सिंपल क्वेश्चन येतात कधी कधी आपल्याला पेपरमध्ये आणि असे पण येतात, काहीच विषय नाही. सिंपल येऊ हार्ड येऊ आपल्यासाठी सगळे सोपे आहेत. चला आता पुढचा क्वेश्चन आहे 14चा वर्ग अधिक 6चा वर्ग भागिले वर्गमुळात 324. आता विचारलं क्वेश्चन म्हणजे वर वर्ग दिलाय त्यांची बेरीज करायची, खाली वर्गमूळ दिलाय, कायच नाही, एकदम सिंपल, फक्त कॅल्क्युलेशन करत राहायचं. आता 14चा वर्ग किती आहे डायरेक्ट लिहायचं 196 अधिक 6चा वर्ग किती आहे 36 भागिले वर्गमुळात 324 किती आहे 18. बरोबर. आता फक्त करायचं बेरीज करायची 196 36 किती राहिलं 6 अधिक 6 12 हा चाला 1 9 3 12 आणि 1 13 हा चाला 1 आणि 1 2 म्हणजे 232 म्हणजे वर काय राहणार 232 भागिले 18. आता ऑप्शनकडे नजर मारायची, काय नाही 2चा भाग दिला तरी उत्तर येईल असं वाटतंय, कारण की पाय ऑप्शनवरून कळतंय. आता फक्त बेचा देऊ 2चा भाग देऊ किती 2 9 म्हणजे बे 9 18. ओके 2चा भाग देतोय बे 1 बे पुढे पहा आता बे 1 बे बाकी राहिले 1 वरून घेतलं 2 म्हणजे वर 12 म्हणजे बे 6 12 म्हणजे वर किती नाही 116. ओके खाली छेदामध्ये 9 म्हणजे 116 भागिले 9 आहे का ऑप्शनमध्ये 116 भागिले 9 आहे, इथं आहे की नाही. एकदम सिंपल आहे. जे वर्ग दिलेत पहिले ते वर्ग लिहून घ्यायचे, त्यांची बेरीज केली आणि वर्गमूळ जे लिहिले ते बेरीज करायचे आणि नंतर कॅल्क्युलेशन करायचं ऑप्शनकडे पाहून काय काय असू शकतं. आलंय का समजलंय. कधी कधी ही स्टेप पण असू शकते, भाग देऊन पण स्टेप असू शकते, आपण फक्त पाहायचं ऑप्शनने काय काय असू शकतं. समजतंय आता काय नाही. आता पाहू आता विचारलेला वर्गमुळात आता बघा 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे, पण सगळ्यात सोपं काढायला आहे. आता भरपूर जणांनी का त्यावेळेस एक्झाम मध्ये भरपूर वेळ खाल्ला असेल, अरे काय आहे काय नाही, पण हे तर एकदम सिंपल आहे. आता पहा कसं आहे, याच्या एकक स्थान किती आहे. आता संख्या कोणती आहे 64009 म्हणजे किती तीच 5 अंकी संख्या आहे. आपल्याला त्याचे काय घेणं देणं नाही, काय काय संख्या असणार. इथे एकक स्थान किती आहे 9 म्हणजे वर्गमुळाच्या हाती लिहितो वर्गमूळ एकक स्थानी काय काय असू शकतं. एक तर 3 असू शकतं किंवा 7 असू शकतं एकक स्थानी. मग 3 आणि 7 फक्त एकक स्थानी पाहिजे. इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 3 आहे, 3 आहे. अरे मग एक ऑप्शन कट होते. आता पुढचं पाहिजे एकक स्थानचा कळलाय 3 असू शकतं किंवा 7 असू शकतं. मग आता ती संख्या च्या इकडचा अलीकडचा अंक दशक स्थानचा अंक कोणता असू शकतो. मग काय करायचं 9च्या अलीकडचा एक अंक कट करायचा, 0 कट केला, राहिले किती 640. आता 640च्या खालची लहान संख्या पाहिजे ज्याचा वर्ग ती संख्या असेल. आता 640च्या पेक्षा वर्ग संख्या असणार कोणती आहे 640च्या लहान असणार आहे किती आहे 625 आणि ही कितीचा वर्ग आहे 25चा. मग ही याच्यापेक्षा लहान पाहिजे ना आपल्याला, लहान म्हणजे असं चिन्ह. ओके लहान पाहिजे. मग ही किती येते 625 येते आणि ती कोणाच आहे 625चा वर्ग जर वर्गमूळ जर घेतला किती येतोय 25 येतोय. बरोबर म्हणजे वर्गमुळात 625 बरोबर 25 म्हणजे 100% त्या संख्या कोणत्या कोणत्या असतील लॉजिकने सांगतोय. एक तर 53 असेल किंवा 25 7 असेल. ह्या दोन संख्यापैकी एकच असणार. मग आपलं काय 25 परत मध्ये आपल्या नंतर दिल्ली मधली काय करायचं आपल्याला इथं 25 5चा वर्ग करायचा आहे आणि लहान किंवा मोठी करायचा आहे. ओके ह्यात लॉंग मेथड झाली. पण स्मार्टली बघा आता इथं एक तर 253 किंवा 257 कोणता आकडा आहे 253 आहे 257 आहे का नाही. मग हाच उत्तर बरोबर आहे. बाकी कॅल्क्युलेशन करायची गरज पण नव्हती, 2 स्टेप खाली जाण्याची आपल्याला गरज पण नव्हती, कारण की त्याचं पाऊणच उत्तर कळतंय आपल्याला. ओके एवढं स्मार्टली जायचं आपल्याला एक्झाम मध्ये. नाहीतर काय काय डायरेक्ट उत्तर काढतात, ऍक्च्युअली उत्तर काढतात खरं काय येईल आणि नंतर ऑप्शनकडे पाहतात आणि नंतर पाहतात अरे तो ऑप्शन नव्हताच. ओके स्मार्टलीच जायचे. आलं लक्षात. आता हे उदाहरण परत सांगतो, परत येऊ शकतं एक्झामला म्हणून सांगतोय. 5 अंकी संख्या आहेत, संख्या कोणती असो आपल्याला काय घेणं नाही. एकक स्थानचा वर्गमुळात एकक स्थानचा अंक किती आहे 9 आहे. मग वर्गमुळात एकक स्थानी काय येऊ शकतं जिचं वर्गमुळ आपली संख्या येणार ती एक तर 9 असल्यामुळे एक तर 3 येऊ शकते किंवा 7 असू शकते. मग 3 आणि 7 लिहिलं 9च्या अलीकडे 1 0 कट केला किती राहिले 640
त्यापेक्षा लहान संख्या शोधायची ज्याचा वर्ग असेल किती 625 त्याचा वर्गमूळ काय 25. म्हणजे एक तर संख्या ती एक तिथं 3 राहणार एकक स्थानी, एक तर 25 आणि पुढची 3 आणि 25 7. म्हणजे 253 असू शकते की 257 असू शकते, हे तर मात्र फिक्स झालंय. आता फक्त त्याची मधली आपल्याला काढायची 255, याचा वर्ग काढायचा आहे आणि लहान किंवा मोठे पाहिजे मग ते ठरवलं. परंतु इथे ऑप्शन मध्ये 257 नाहीच ना, राहणार किती 253 एकच. मग काय खालच्या जे 2 स्टेप आहेत ते वाचतात आपल्याला. असंच आपल्याला नाही का कॅल्क्युलेशन जिथं गरजेचं आहे तिथं करायचं, नसेल तर तिथं कट मारायचं, डायरेक्ट ऑप्शन उत्तर काढायचे. आलं का लक्षात? असं स्मार्टली जायचं आपल्याला, एक 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 चॅप्टर स्मार्टली जायचं आहे. आलं लक्षात? समजलंय? चला मग संपलाय आता टॉपिक हा.